मुंबईत पिढ्यानपिढ्या एका छोट्याशा झोपडीत अभावाच्या छायेत राहणाऱ्या सामान्य मुंबईकराचं आयुष्य कसं असतं. घाणीचं साम्राज्य, अरुंद गल्ल्या आणि पावसाच्या थायमानात गळणारं छप्पर आणि साचलेलं पाणी. उपसताना आपल्या आयुष्याच्या किती पिढ्या वाहून गेल्या याची गणतीच नाही. आपलं स्वतःचं हक्काचं आणि सन्मानाचं घर असेल का, हा प्रश्नच प्रत्येक मुंबईकराच्या मनात वर्षानुवर्ष घर करून होता. सामान्यांच्या डोळ्यातलं पाणी ज्यांनी जवळून पाहिलंय, अशा जनतेच्या एकनाथाने अखेर आपल्या वनवासाला पूर्णविराम देण्याचा शब्द दिला. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जुन्या नियमांच्या बेड्या तोडून मुंबईच्या मातीतल्या माणसाला खऱ्या अर्थाने मालक बनवण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटची मुहूर्तमेढ रोवली. आता घराचं माप केवळ आकड्यात नाही, तर आपल्या स्वप्नांच्या उंचीत मोजलं जाईल. तो अपुरा संसार मागे सारून पूर्ण 500 स्क्वेअर फुटांच्या आपल्या हक्काच्या वास्तूत आता आपण प्रवेश करणार आहोत, जिथे आपली पुढची पिढी मोकळा श्वास घेईल. आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे आपल्या भागात. वॉर्ड क्रमांक 142, 143 आणि 145 मध्ये आता विकासाची ही गुढी उभारली जात असताना महाराष्ट्र नगर, ज्योतिर्लिंग नगर, इंदिरा नगर, शास्त्री नगर आणि शिवाजी नगर यांसह बैगनवाडी, मंडाला, मानखुर्द गावठाण आणि लगतच्या सर्व परिसरांचा चेहरा मोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे. या प्रकल्पात सरकार केवळ सोबती नाही, तर आपला हक्काचा गॅरंटर म्हणून उभं ठाकलंय. म्हाडा आणि MMRDA सारख्या संस्थांच्या थेट सहभागामुळे खासगी बिल्डरकडे जाण्याची पायपीट आता संपली आहे. सरकारी छत्रछायेखाली काम होत असल्यानं निधीची चिंता नाही की फसवणुकीची भीती नाही. तांत्रिक परवानग्यांचा अडसर दूर झाला असून बायोमेट्रिक सर्व्हेच्या माध्यमातून खऱ्या रहिवाशालाच त्याचं घर पारदर्शकपणे मिळणार आहे. या प्रकल्पाच्या आवारातच आपल्या मुलांसाठी नामवंत शाळा, अंगणवाडी आणि निरोगी जीवनमानासाठी सुसज्ज हॉस्पिटल्स व इतर सरकारी केंद्र आजूबाजूला सज्ज असतील. पार्किंगच्या रोडच्या संघर्षाला पूर्ण विराम देत आपल्यासाठी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची हक्काची जागा राखीव असेल. सोबतच मनाला प्रसन्न करणारे मोठे बगीचे, भव्य जिम आणि आपल्या शुभकार्यांसाठी हक्काचं कम्युनिटी सेंटर, हे सर्व आता आपल्या दारात उभं राहतंय. आपल्या मुंबईकरांच्या हक्काच्या घरासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भवितव्यासाठी आणि एका प्रगत दक्षिण मध्य मुंबईसाठी चला सज्ज होऊया. शिवसेनेचा तेजस्वी भगवा आणि विकासाचं हेच सामर्थ्यवान धनुष्य घेऊन आपल्या स्वाभिमानाचा विजयोत्सव साजरा करूया. पुन्हा एकदा दिमाखात शिवसेना महायुतीचा भगवा फडकवूया. विकासासाठी, प्रगतीसाठी, जनतेसाठी शिवसेना आहे ना.